34. जर क्रॉस करायचं असेल तर हे बटन दाबावं लागते. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग टू डे 2 ऑफ USA, दॅट इज सॅन फ्रान्सिस्को. सो काल दमलो होतो जेव्हा आलो इथं लँड केलं, नंतरून थोडं घाई वगैरे होती, सो त्याच्यामुळे शूट नाही केलं. सो काल अराऊंड 5 वाजता हॉटेल बुक केली होती, कारण की हा एरिया एक्सप्लोअर करायचा आहे. सो काल सॅन होजे डाऊनटाऊनला गेलो होतो एक्सप्लोअर करण्यासाठी, आणि तिथं म्हणजे संध्याकाळी संध्याकाळ नाही, रात्रीच होती ती 8 वाजता. आणि इथं पण सेम जे जर्मनीसारखं ऑब्झर्व झालं की जवळपास 8 वाजेपर्यंत तरी उजेड असतो. सो तिथं हिनोदिया रामेन एक होतं, सो रामेन ट्राय केलं फॉर द फर्स्ट टाईम. सो थोडं म्हणजे जॅपनीज फूड आहे, सो त्याच्यामध्ये आपलं जसं इंडियन पॅलेटला लागते की एकदम स्पायसी फूड वगैरे, तर तसं अपेक्षा करून नको जायला पाहिजे रामेन खायला. तर मी थोडं मला आयडिया होती रामेनची की बाबा कसं असणार, म्हणून ठीक आहे, इट्स ओके. बट वन टाईम ठीक आहे. नंतर थोडं स्ट्रीट्स एक्सप्लोअर केलेत, आणि नंतरून 10 वाजेपर्यंत परत माघारी हॉटेलवरती आलो. जेट लॅगचा कन्सेप्ट मी सगळं काही प्लेनमध्येच. सो बिहाइंड मी द फ्लॅग ऑफ USA. सो जेट लॅग पूर्ण जे काय होतं ते मी अकोमोडेट केलं फ्लाईटमध्येच, की बाबा USA टाईमनुसार आपण जी काही माझी दुबई टू सॅन फ्रान्सिस्को फ्लाईट होती त्याच्यामध्ये USA टाईमप्रमाणे झोपलो. पण थोडं डिझिनेस काल आलं होतं, म्हणून काल आल्यानंतर लगेच झोपलो. आता वाजलेले आहेत इथं अराऊंड 12. सो मी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट पण घेऊन आलो आहे आपल्या इंडियन RTOकडनं. सो त्याच्या 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते तुम्हाला, आणि तुम्ही इंटरनॅशनल जर ड्राईव्ह करत असाल तिथं असते, किंवा तुम्हाला कोणत्या कंट्रीसाठी ड्राईव्ह करायचं आहे, आणि तुम्हाला विजाचे पण सगळं काही इन्फॉर्मेशन टाकावे लागते. सो ते ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला आणि तुमचं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागतं. सो गाईज, मी आलो आहे आता कार रेंट करण्यासाठी. सो हे जे आहे तर एंटरप्राईज नावाचं रेंट कार म्हणून. इथं टायमिंग्स आहेत मंडे टू फ्रायडे फ्रॉम 8 AM टिल 9 PM. सो तुम्ही हे गुगल मॅपवर पण चेक करू शकाल, जे तुमचं नियरबाय लोकेशन आहे जिथं तुम्ही राहत आहे. सो तिथे येण्यासाठी तुम्ही उबर बुक करू शकाल. आणि सो यांचे टायमिंग्स वगैरे आहे, तुम्ही गुगलवरती पण तुम्हाला मिळून जाईल, कारण की संडेला हे फक्त लिमिटेड टाईमसाठी ओपन असते, अराऊंड 1 PM. सो ते तुम्ही इथे येऊन फॉर 1 hour किंवा जितक्या टाईमसाठी तुम्हाला पाहिजे असेल त्या काइंड ऑफ, तुम्हाला फॉर एक्झाम्पल फुल साईज SUV पाहिजे असेल, किंवा सेदान पाहिजे असेल, किंवा हॅचबॅक पाहिजे असेल, तर ते तुम्ही इथं रेंट करू शकाल. सो मी आलो आहे, बघूया कुठली, कारण की आता सध्या आम्ही एन्क्वायरी केली तर फुल साईज SUV त्यांनी सांगितलं की, कारण की मला जरी 1 hourसाठी पाहिजे असेल तरी ते $169 बोललेत, विच इज अ ह्यूज अमाऊंट फॉर 1 hour. दे आर चार्जिंग अस 24 hours चार्जेस. रेंट आज करूया, कारण की मला एक टेस्ट राईड घ्यायची होती, कारण की लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे, राईट. सो बघू काय ऑप्शन्स आणतात, नाहीतर मग आपल्याला ऑप्शन नसणार. सो ही कार असणार आहे आपली वॅगनर. Which brand? Jeep. Oh wow. This broke. So ही कार असणार आहे. Oh my goodness. So this is a large SUV Jeep Wagner. Superb. सो हाय गाईज. सो मी रेंट केली होती कार. सो हे माझ्या मागे ते शॉप आहे, सो एंटरप्राईज. सो आता त्यांचं 1 वाजता, आज संडेपासून 1 वाजता मी सांगितलं तुम्हाला बंद होतं सर्व्हिसेस. अँड जर ते नसतील इथं 1च्या नंतर, तुम्हाला इथं एक ड्रॉप बॉक्स असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कीज गाडी लॉक करून तिथं कीज तुम्हाला ड्रॉप करावं लागतील. सो फर्स्ट टाईम चालवली दॅट इन द USA. सो थोडा एन्झायटी होती चालवताना, कारण की फर्स्ट टाईम चालू होतो आणि खूप स्ट्रिक्ट ट्रॅफिक रूल्स इथं आहेत. सो आता कॅब बुक केली आहे, उबर. परत हॉटेलवर
जाण्यासाठी. सो नाईस एक्सपिरियन्स होता. ए पडा 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 ए पडा पडा ए पडा 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 ए पडा पडा पड पड. ओ शिट, मिस, फ्लाईट मिस होऊन जाईल, फ्लाईट मिस होऊन जाईल. पड 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 पड. ओ फायनली फायनली, हो थँक गॉड. मला इथं दिसलं की बा कॅरी ऑन बॅग आणि पर्सनल आयटम. सो इथं वेईंग चेक नाही होत, तुमचे ते साईजची असते बॅगची ते इथं चेक होते. सो गाईज, मी नंतर निघालो SFOवरनं डॅलासला. सो तिथं मी स्पार्क बाय हिल्टन इथं राहिलो 2 दिवस. माझ्या एका फ्रेंडला भेटायला गेलो होतो मी डॅलासला. नंतर तिथं काही फेमस प्लेसेस लाईक द जायंट आय बॉल ते एक्सप्लोर केलं, डाऊनटाऊन एक्सप्लोर केलं आणि तिथले दी फॅब्युलस ब्रिजेस फॉर विच टेक्सास इज वेल नोन. आणि नंतर तिथलं फेमस कार्यसिद्धी हनुमान टेम्पलला व्हिजिट केलं. तिथली फिलिंग पूर्ण इंडियन होती, असं वाटत होतं की मी परत इंडियामध्ये आलो आहे. सो टेक्सास तिथलं टेम्परेचर जे आहे ते थोडं इंडियासारखं आहे. 25 to 28 डिग्री सेल्सिअस तापमान होतं मी जेव्हा गेलो होतो तेव्हा. सो इथं ॲक्च्युली तुम्हाला जे गॅस असते, गॅस पेट्रोल वगैरे नाही, गॅस. सो इथं तुम्हाला कार्ड इन्सर्ट करून पिन वगैरे टाकायचा अँड देन इथून हे करून कुठलं सिलेक्ट करायचं. तो 87, 88, 89 and 93 आर दी व्हेरियस ग्रेड ऑफ गॅस. लिव्हर प्रेस करून ठेवायचं आणि जेवढं तुम्हाला टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकाल. तो सेल्फ सर्व्हिस आहे. सो फर्स्ट स्पॉट जिथं मी आता आहे, अराउंड हॉटेलपासनं हे मला मध्ये बार्ट एक ट्रेन असते, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसली असेल. तो ती ट्रेन पकडून इथं पास असते एक, ते कार्ड घेऊन तुम्ही बार्ट एक असते आणि म्हणजे ट्रान्सपोर्ट जे असतं. फॉर एक्झाम्पल बार्ट एक ट्रेन आहे, नंतर इथं बसेस आहेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. सो तिथून तुम्हाला बस 120 नंबरची आम्ही पकडली होती, जे की गोल्डन गेटला पार्किंगला येते. अराउंड 1.5 तास आम्हाला ट्रेनने लागला आणि इथं अराउंड अर्धा तास. सो आता वाजलेत 4 दुपारचे. सो आम्ही अराउंड 2:30 वाजता इथं पोहोचलो होतो. खूप थंडी आहे आणि आय विल सजेस्ट दॅट की जर तुम्ही इथं येत असाल होते सो वुलन क्लॉथ आर प्रेफरेबल, कारण की ब्रिजवरती खूप थंडी आहे. सो ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे तो 1937मध्ये बिल्ड केला आहे, पूर्ण मेटलचा आहे. सो गोल्डन गेट का म्हणतात त्याला, की कारण की क्वेश्चन असतो की बाबा हा तर रेड आहे, तर याला गोल्डन का म्हणायचं. क्रिक म्हणतो आपण त्याला. सो जे 2 लँडमार्क्सला जोडणारी मध्ये जे क्रिक आहे, सो त्याला आपण गोल्डन गेट क्रिक म्हणतो, म्हणून त्या ब्रिजला नाव पडलेलं आहे गोल्डन गेट. सो द फर्स्ट डेस्टिनेशन वाईल व्हिजिटिंग USA सॅन फ्रान्सिस्को, दॅट इज कॅलिफोर्निया. तिथं तुम्ही गेलं ना, तिथं तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात बरं का. मी तिथं रोपला पण हात लावून बघितला, सो व्हायब्रेशन जाणवले. बट हॅट्स ऑफ टू द इंजिनिअरिंग, अमेरिकन सिव्हिल इंजिनियर्स एक सोसायटी, त्यांनी हा ब्रिज बांधला होता आणि कम्प्लीट इन 1937. सो इथून आता इथं थोडं कॅफेज वगैरे आहे. इथं तुम्हाला वेलकम सेंटर, जे इन्फॉर्मेशन सेंटर तुम्हाला इथं मिळेल. सो इथं तुम्हाला काय सोवेनियर जे असेल ते तुम्हाला तिथून मिळेल आणि काही इन्फॉर्मेशन वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला तिथून
इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये मिळेल. सो हे ते वेलकम सेंटर आहे, इन्फॉर्मेशन सेंटर. अँड दॅट इज दी गोल्डन गेट. आणि ते मी सांगतो कॅफेबद्दल. सो दॅट इज दी राऊंड हाऊस कॅफे. एक छोटीशी गोष्ट जी आहे ती नोटिसेबल आहे इथं लँग्वेजमध्ये. त्यांनी इथं आता हे आपलं हिंदी स्वागतम, सो प्रत्येक लँग्वेजमध्ये त्यांनी वेलकम लिहिलेलं आहे. सो इथं पूर्ण आहे आणि हा मॅप आहे. सो वी आर हिअर गोल्डन गेट आणि हा पूर्ण इथला पार्क. सो इथं मला सापडली एक फ्रेम जिथं ड्रॉइंग दिलेली आहे गोल्डन गेटचं. सो व्हॉट इज द एलिव्हेशन ऑफ द टॉवर्स फ्रॉम द सी लेवल, व्हॉट इज द एलिव्हेशन. सो त्या काळाची आहे ड्रॉइंग. सो जनरल प्लॅन अँड एलिव्हेशन ऑफ द ब्रिज, डेट एप्रिल 1931. हे सापडलं स्ट्रायगरिंग स्टॅटिस्टिक्स. सो किती रिवेट्स वापरलेत. सो 6 लाख रिवेट त्यांनी वापरलेत. नंतरून टोटल डेज किती लागलेत. सो 1605 डेज लागलेत पूर्ण बनवायला. अँड व्हॉट इज द टोटल वेट ऑफ द ब्रिज, दॅट इज दी 8,94,500 टन्स एवढं त्याचं वेट आहे. ॲक्च्युली हे टोल जे होतं ना गेटवर, सो मे 1937मध्ये जेव्हा हे सुरू झाला तर 50 आउन्सेस होते. नंतर $1 पर ट्रीप आणि याचं हे टोलिंगचं सिस्टम होतं. सो ऑटो, 2 ॲक्सेल, 3 ॲक्सेल वेगवेगळे. 34, 35, 36, May 27, 37. The man who built this. सो गाईज आता मी इथं उभा आहे. तिथं ह्या गोल्डन गेट ब्रिजचं जे आहे ते म्युझियम काइंड ऑफ आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण जे काही सगळे फॅक्ट्स अँड फिगर्स असतील किंवा जर्नी जे काय असेल आणि चीफ इंजिनियर्सचे काय काय त्याच्यामध्ये कसे कसे ट्रसेस, कारण ट्रस ब्रिज आहे सो त्याचं पूर्ण याच्यामध्ये जर्नी दिली आहे. आणि याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या हाईटचे त्यांनी सपोर्ट दिलेले आहेत. तर जितकं जास्त हाईट असते सपोर्टची तितकं जास्त त्याचं वेट जो असतो हँगिंग वेट ते थोडं इझी होते आणि कमी होते. सो दॅट. आणि ह्या साईडला जे काही दिलं आहे तर याच्या तुम्ही बघू शकाल तरी त्याचं डायमेन्शन्स दिलेले आहेत गोल्डन गेटचं. ओके. सो याच्यामध्ये त्यांनी पूर्ण अंडर वॉटर किती फीटवरती काम केलेलं आहे आणि कुठली कुठली टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये होती अवेलेबल तर ते त्यांनी दिलेलं आहे. सो एक ट्रस जो आहे म्हणजे जो सेक्शन आपण म्हणतो तर तो ट्रस जवळपास 25 फीट एवढा हायटेड आहे. जरी आपल्याला असं वाटत असेल लांबून तरी. आणि जेव्हा चीफ इंजिनियर जेव्हा विचारलं आलं की बाबा हा ब्रिज किती काळ टिकेल सो हिज आन्सर वॉज फॉरएव्हर. सो 1937च्या म्हणजे त्या काळात एवढा हाय टेक्नॉलॉजीचा ब्रिज बाय युझिंग दिस काइंड ऑफ टेक्नॉलॉजी बनवणं खूप अवघड आहे. सॅल्यूट टू दोज इंजिनियर्स. सो इथं तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला पूर्ण म्युझियम पण आहे शॉर्ट. सो इथं तुम्ही येऊ शकाल. सो ही अशी बस तुम्हाला फ्रॉम स्टेशन टू गोल्डन गेटपर्यंत तुम्हाला आणते. सो दिस इज 101, 120. आम्ही 120 आला, 101 पण आहे. गाईज आम्ही ना त्या गोल्डन गेट ट्रान्झिट जी आहे सो त्या बसने आलो. सो दिस वॉज 120 ही वाली आणि 101. सो इथं अशा पण बसेस आहे. तुम्हाला जर राईड करायचं असेल गोल्डन गेटवरनं तर तुम्ही असं पण करू शकाल. आणि तो समोर खूप सुंदर दिसतो आहे. हवेचा आवाज जास्त आहे म्हणून तुम्हाला हवेचा आवाज येत असेल. आणि समोर खूप छान दिसतो आहे गोल्डन गेट. पूर्ण त्याच्यावरती क्लाउड झालेले आहे. आणि आता मी चाललो आहे द पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स जिथं की अगेन चुनरी ही शूटिंग झाली होती. चुनरी. सो इथला मॅप आहे. सो यू आर हिअर. इथं थोडा लेक आहे एक आणि नंतर मग इथं थोडं आपल्याला इथं जायचं आहे. सो इथं आय थिंक ते चुनरीची शूटिंग झालेली आहे ह्या प्लेसमध्ये. सो आपण जाऊया. इथून स्टार्ट करू 1, 2, 3 आणि यू कॅन टेक अ राऊंड.
Okay, let's go. सो हे आहे वेमो, गुगलची गाडी ही ऑटोमॅटिक आहे. असं स्टेशन असते. सो हे आहे बार्ड एंट्रन्स. सो आपल्याला आत जायचं आहे. हे आहे बार्ड ट्रेन. मी परत आलोय एंटरप्राइजला. आवाज परत कार रेंट करायची. मॉन्टेरे ला जायचं आहे आज. नंतरून एक 17 माइल रोड पण आहे, वेअर इट इज अ कोस्टल रोड. कोस्टलाईन आहे पूर्ण, त्याच्यावरती ड्राईव्ह करायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर हे आहे आपली मंडी, फार्मर्स मार्केट. आपल्याला पाण्याच्या बॉटल घ्यायचे.